सुकुमार आहेत त्यांच्यासाठी ते वर्णन आहे. कारण राजा हा स्वतः योद्धा असतो, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा राजगृहातले जे सुकुमार आहेत ते अपेक्षित आहेत. राजाला रक्तमोक्षण शिलावेत करण्याशिवाय पर्याय नाही, तिथे करायलाच पाहिजे. कारण तो तसा हे असतो, व्यायाम संपन्न असतो, तो सुकुमार नसतो कधीही. सुकुमाराने राजा कधी होऊ नये. म्हणून इथे राजा याचा अर्थ, नेमका अर्थ आपण काय घ्यायचा आपल्याला कळला पाहिजे. पुढं तत्र वात पित्त कफ दुष्टशोणितं यथासंख्य शृंग जलौका अलाभु अलाभुभिर अवसेचयेत् सर्वैर्वा विशेषस्तु विस्राव्यं शृंग जलौका अलाभुभिर्गृह्णीयात्. पुन्हा तत्र वात पित्त कफ दुष्टशोणितं यथासंख्यम शब्द महत्वाचा आहे. पहिला काय आहे? वात पित्त कफ दुष्टशोणितं. तर पहिला वात पित्त, वात वायूला पहिला काय इकडे शृंग, हा यथाक्रम आहे. यथासंख्य म्हणजे यथाक्रम. त्यानंतर दुसरा कोण आहे? पित्ताला जलौका, कफला अलाबू, अलाबू तिक्त आहे. शोधण्यासाठी आवश्यक. सर्वाणी, पण जर पुढे असं पण म्हटलं सर्वाणी सर्वैर्वा, हां म्हणजे प्रायः असं करायचं. किंवा मग परिस्थितीत असेल तर सगळे सगळे वापरा हरकत नाही, पण त्याचं स्पेशलिफिकेशन आहे. काढणे, सेचन हा शब्द आहे, सिंच धातू आहे, शिंपडणे. आणि अवसेचन म्हणजे इथे अभिप्राय की ते काढून टाकणे. पण मग आता त्यांनी यथासंख्यम म्हणलेलं आहे आणि इकडे वात पित्त कफ आणि दुष्ट शोणित असे चार. वात दुष्ट शोणित असा अर्थ आहे तो. वाताने शोणित दुष्ट झालेलं, वात दुष्ट शोणित, पित्त दुष्ट शोणित, कफदुष्ट शोणित असा अर्थ आहे तो. भवन्ति अत्र श्लोकः उष्णं समधुरं स्निग्धं गवां शृंगम प्रकीर्तितम. शृंग कसं आहे? उष्ण आहे, स्निग्ध आहे, मधुर आहे. आणि म्हणून ते वातजात चालतं, वातवृष्टात चालतं. तस्मात् वातोपसृष्टे तद अवसेचने शीताधिवासा मधुरा जलौका बालसंभव तस्मात् पित्तोपसृष्टे हिता तु अवसेचने. अलाभु कटुकं वृक्षं तीक्ष्णं च परिकीर्तितं तस्मात् श्लेष्णा उपसृष्टे तु हितं तत् अवसेचने. अवसेचन अलाभूने कफजामध्ये करावं प्रायः. तत्र प्रच्छीते तनुबस्ति पटलावन अनध्येन शृंगेण शोणितम् अवसेचयेत् यदा अचूषणात् सान्तर्दीपयाः अलाभुवा. पुन्हा तत्र प्रच्छीते तनुबस्ति पटला नाही प्रच्छूते प्रच्छीते. तत्र प्रच्युते चवय आहे ना, सर विलांटी आहे. प्रच्छीते प्रच्छान केलंय. प्रच्छीते तनु बस्ती पटलावन तनु बस्ती पटल तनु बस्ती पटल. इकडे या सांगा. आठ क्रमांक श्लोक या. प्रच्छीते तनु बस्ती पटल अवनत्येन तनु बस्ती पटल अवनत्येन शून्येन. एक नंबर दिलाय वस्त्र पटाला दिले म्हणजे चौकमध्ये त्यांना सगळ्यांना बाकीच्या त्याला वस्त्र वापरलं शब्द पाठवत वापरतो. कारण ही एका चक्रवाणी नाही, याची वेगळी हरणचंद्राची ठिकाणी
त्यांनी कुठल्या हा ते केलं बांधण्यासाठी आहे. त्या आलाबुला काय बांधायचं खाली. त्या पाठलेल्यामध्ये खालती त्यांनी कर्म वस्त्र पटाला जरूर गावचे आणि वरती शिवरा ते बस्ती ज्यावेळी वस्त्र आहे ते बस्ती योग्य नाही आहे, वस्त्रच पाहिजे. तनु वस्त्र शृंगेण शोणितम अवस्थेच अवनद्धेन शृंगेन असे. अवनद्धेन श्रोणी तनु पातळ कापूस वस्त्र यांनी त्याला एक खाली लावायचं ते त्याच्यावर पुढं. शोणितम अवसेचे यदा अचूषणात ते अतिशय करताना वरती वस्त्र पकडे ठेवायचे त्या छिद्रावर. सांतरदीपया अलाबुवा अंतर्दीप या अंतर्दीप. किंवा शृंगाच्या खाली जिथे तुम्हाला हे रक्त तिथे दिवा ठेवायचा. आणि ते म्हटलं तेव्हा शृंग किंवा अलाबू ठेवायचा आणि त्याच्या वस्त्र त्याच्यावरती हे ठेवायचं, वस्त्र ठेवायचं छिद्रावरती वरच्या अतिशय छिद्रावरती. जलम आसाम आयुर इति जलायुकाः जलमासाम ओक इति जलौकसः ता द्वादशः तासां सविशा षट् तावत्य एव निर्विशाः. आता वरची जी पद्धत आहे तिच्यात मधला दिवा जळला वरचं छिद्र झाकून ठेवलं सर्व वस्त्र की वरच्या मधला दिवा जळला की जिथे व्हॅक्यूम तयार होतो आणि ते घट्ट पकडतं असं एकदम त्वचेला पकडतं. ते काढताना सुद्धा तुम्हाला मेहनत करायला लागते आणि मग त्यातून आपोआप रक्त वर यायला लागतं. नाही आला तर मग वरतून थोडंसं ऑपरेशन करायला लागतं. तत्र सविशाः कृष्णा कर्पूरा अलगर्दा इंद्रायुधा सामुद्रिका गोचंदना च इति तासु अंजनचूर्णवर्णा पृथुशिरा कृष्णा वर्मी मत्स्यवदायता छिन्नोन्नत कुक्षिः कर्बुरा रोमशा महापार्श्वा कृष्णमुखी अलगर्दा इंद्रायुध वत् ऊर्ध्वं राजिभिश्च त्राम इंद्रायुधः ईषद असित पीतिका विचित्र पुष्पाकृतिचित्रा सामुद्रिकाः गोवृषण वध अधोभागे विधाभूताकृति अणुमुखी गोचंदना इति ताभिर्दष्टे पुरुषे दंशे श्वयथुर अतिमात्रम कंडूर मूर्छा ज्वरो दाह छर्दी मदाह सदनम इति लिंगानी भवन्ति. आता याच्यातल्या पहिल्यापासून पुन्हा पहिली तत्र सविशा कृष्णा सविशा हा शब्द वापरला. सविशा असलेल्या कशा असतात त्याचं वर्णन सगळं पुढे आहे. सविशेष गेलो का कोणती जी कृष्ण आहे कृष्णाचं वर्णन केलं की त्यांनी हो तासु अंजन चूर्ण वर्णा पृथुशिरा कृष्णा काळ्या कशा आहेत अंजनासारखे काय आहेत. पुढं वर्मी मत्स्यवदा यता वर्णी मत्स्यवध छिन्नोन्नत कुक्षिः कर्बुरा छिन्न उन्नत कुक्षी कर्बुरा कर्बूर वर्णाचे आहे आणि छिन्न उन्नत आणि छिन्न आहे उन्नत आहे कुक्षी आहे पोट मोठं आहे. रोमशा महापार्श्वा कृष्णमुखी अलगर्दा आणि पार्श्व मोठं आहे. इंद्रायुध वत् ऊर्ध्व राजिभिश्च इंद्रायुध म्हणजे इंद्रधनुष्य त्याच्यासारख्या त्याच्यावरती रंग आहेत वेगवेगळे रंग आहेत. इंद्रायुधा ईषत् शीतपीतिका विचित्र पुष्पा कृतिचित्रा सामुद्रिकाः त्या सामुद्रिक आहेत या सगळ्या सविशेष आहेत. गोवृषणवत् अधोभागे द्विधाभूता कृतिर अणुमुखी गोचंदना इति. इतक्या विषय ज्या 5 प्रकारच्या विषयी लोक आहेत या जर लावल्या तर मूर्छा सुद्धा येऊ शकते. ताभिर्दष्टे पुरुषे दंशे श्वयथुर अतिमात्रम कंडू मूर्छा ज्वरो दाह छर्दी मदः सदनम इति लिंगानी भवन्ति. तत्र महागदाः पान आलेपन नस्य कर्मादिषु उपयोज्यः. तिथे त्याचा जो विषय अंश आहे त्याच्यावेळी तुम्हाला तर्पण आणि शमन हे दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. इंद्रायुध अदष्ट असाध्यम इति एतः सविशा सचिकित्सिता व्याख्याता. अथ निर्विशा निर्विषय हे महत्वाचं. अर्थात दोन्ही पाहायला मिळायला म्हणजे पटकन ओळखतात सविषयाचे पण दोन्ही पाहायला पाहिजे. सविषय पाहायला पाहिजे निर्विषय पाहायला पाहिजे. कपिला पिंगला
कुमुखी मूषिका पुंडरीकमुखी सावरिका च इति। तत्र मनःशीला रञ्जिताभ्याम् इव पार्श्वाभ्यां पृष्ठे स्निग्धा मुद्गवर्णा कपिला किञ्चित् रक्ता वृत्तकाया पिङ्गा अशुगा च पिङ्गला यत्कृद्वर्णा शीघ्रपायिनी दीर्घतीक्ष्णमुखी शंकुमुखी। आता या सगळ्या जलौकांचं वर्णन प्रत्यक्ष कशा मिळतात का नाही, कुठे मिळतात, कुठल्या ऋतूत मिळतात, त्याचं प्रत्यक्ष वर्णन जसं जशाल तसं मिळतं का, आणि मिळत असेल त्याचा संग्रह आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग आणि त्याचे परिणाम असा एक विषय जलदशेचा होऊ शकतो. संहिता विभागाचा स्वतंत्र विषय जलौकाचा ग्रंथोक्त संदर्भावरून प्रत्यक्ष अभ्यास. म्हणजे जलौका आणणं, गोळा करणं, वाढवणं, सविषय वाढवणं, निर्विषय वाढवणं, दोन्ही पाहणं, त्याचा आणि निर्विषयांचं वेगळे पण त्याचे लक्षण काय सांगितले बघा. एक वाक्य बघा तुम्हाला की मनस्शिला इव रंजिताभ्याम इव पार्श्वाभ्याम. आपण जे जलौका वापरतो त्याचा पार्श्व मनस्शिलेसारखा लाड असतो का बघा, वर्णन केले त्याप्रमाणे. अशा आणखी काही अनेक असतील. याचे म्हणतात की ते त्याचा अभ्यास स्वतंत्रपणे विषय होऊ शकतो. याच्यावर एखादं रेझर्वेशन करता येतं. त्याने प्रत्यक्ष अभ्यास आणि त्याचं वाढवणं, अभ्यास करणं, नक्की उच्चारण्याचा परिणाम असा विषय करता येतो. पुढे तासाम यवन पांड्य सह्य पौत नादिनी क्षेत्राणि तेषु महाशरीरा बलवत्याः शीघ्रपायिन्यो महाशरा. पौंड्र आणि यवन पांड्य सह पांड्य सह्य पौत नादिनी नादिनी निर्विषाणं प्रशस्तानि क्षेत्राणि आह तासाम इत्यादि. यवनः तुरुष्कदेशे पाण्ड्यो दक्षिणदिग्विभागीयो देशः सह्यो नर्मदाया पारे पर्वतविशेषः पौतनो मथुराप्रदेशः. यवनादि क्षेत्रेषु कीदृशा जलौका भवन्ति इति आह तेषु इत्यादि. त्या त्या प्रांताच्या इतक्या ठिकाणी जलौका मिळतात. या सगळ्या जलौकांचं कलेक्शन, त्यांचे वर्ण, त्यातल्या भेद, त्याचे फोटो, हा सगळा अभ्यासाचा विषय 3 वर्षात होऊ शकतो इतका आहे. असं करायला हरकत नाही. तत्र सविष मत्स्य कीट दर्दुरमूत्र पुरीश कोथ जातः कलेषु कलुषे अशु अंभसु च सविषः पद्मोत्पल नलिन कुमुद सौगंधिक कुवलय पुंडरीक शैवल कोथजाता विमलेषु अंबा सूच निर्विषा. मग निर्विष कुठे सापडतील त्याचंही वर्णन केलंय, सविष कुठे सापडतील त्याचंही वर्णन केलंय. आता हे सगळं इंग्रजी सांगितलेलं आहे असं पुढे धरून चलो. क्षेत्रेषु शक्यता कमी आहे, हे अभ्यास करून केलेलं आहे. क्षेत्रेषु विचरन्ति एताः सलिलाढ्य सुगंधिषु न च संकीर्णचारिण्यो न च पंकेशया सुखाः. तासां ग्रहणम् आर्द्रचर्मणः अन्यैर्व प्रयोगिर्गृह्णीयात्. तासां ग्रहणम् आर्द्रचर्मणः त्यांना आर्द्र चर्मातच ठेवायचं, म्हणजे ओल्या कपड्यातच ठेवायचं. अन्यैर्वा प्रयोगिर्गृह्णीयात्. अन्य प्रयोगानेही करायला हरकत नाही. अथेनां नवे महती घटे सरस तडागो उदक पंकम आप्य निदध्यात्. ओके. भांड्यामध्ये चिखल टाकायचा, चांगलं टाकायचा, चांगलं चिखल टाकायचा, मधील भागातला टाकायचा नाही, स्वच्छ पाण्यातला चिखल टाकायचा
आणि त्यात ते ठेवायचं. भक्षार्थे चासाम उपहरेत शैवलम वल्लुरम औदकांश्च कन्नांश्च चूर्णीकृत्य वल्लूर कंद टाका, औदक अन्य कंदही तुम्ही टाकू शकता, शेंगाळा आणखी काही म्हणतात ते वाटे. कौंडांश्च चूर्णीकृत्य शय्यार्थ तृणम औदकानी च पत्राणि. झोपण्यासाठी पत्र टाका. त्रहाय त्रहाय च अभि अन्यज्जलम भक्षम च दद्यात. 3 दिवसानंतर भक्ष्य आणि पाणी दोन्ही बदला. पाणीही बदला, ते पण सरका. भक्ष्य, आसन आणि पाणी, चिखल सुद्धा 3 दिवसांनी बदलायचा. सप्तरात्राच घटम अन्यम संक्रामयत. दुसऱ्या घटात टाकायचं, एका घटात ठेवायचं. भवती च अत्र स्थूलमध्या परिक्लिष्टा पृथ्व्यो मंदविचेष्टिता अग्राहिण्यो अल्पपायिन्या सविशाश्च न पूजिता. पुन्हा स्थूलमध्या परिक्लिष्टा स्थूलमध्या स्थूल मध्य, त्यांचा मध्यभाग स्थूल आहे. परिक्लिष्टा थकलेला आहे. पृथ्व्यो मंदविचेष्टिता जमिनीवर टाकलं तर हलका फार करीत नाही. अग्राहिण्यो अल्पपायिन्या पटकन लागत नाही. सविशाश्च न पूजिता. आणि सविशा यांचा वापर करायचा नाही. अथ जलौकावसेक साध्य व्याधितम उपवेश्य संवेश्य वा विरुक्ष च अस्य तम अवकाशम मुद्ग अमय चूर्णेर यत् अरुजः स्यात्. पुन्हा आता नीट वाचा, विषय कळला असेल तर. अथ जलौका अवसेक साध्य व्याधितम उपवेश्य. साध्य व्याधितम उपवेश्य, व्याधी साध्य आहे का नाही ते पाहूनच त्याला. संवेश्य वा संवेश्य वा विरुक्ष च अस्य. विरुक्ष च, त्याला वृक्ष करून घ्या. घासून वृक्ष कशाने घासायचा? पूर्ण पुढे पुढे तम अवकाशम मुद्ग अमय चूर्णैर मृद गोमय चूर्णैर यदि अरुजः स्यात्. म्हणजे वेदना होणार नाही इतक्या पद्धतीने ते ज्या अरुजाशा, इतक्या हलक्या पद्धतीने ते स्वच्छ करायचे. म्हणजे सस्नेह आहे तो भाग, लक्ष्य आहे तो भाग खरखरीत करायचा. गृहीताश्च ताः सर्षप रजनी कल्कोदक प्रदिग्धगात्री सलिल सरक मध्ये मुहूर्तस्थिता. आता या पाण्या लावण्यापूर्वी या जलोका अशा पाण्यात काढून ठेवायच्या की ज्या खळद टाकलेली आहे किंवा मोहऱ्या टाकून ठेवलेल्या आहेत, मोहऱ्याचं पाणी केलं आहे, तुम्ही त्या उलट्या करून टाकतात, त्यांचं पोट रिकामं लावण्यापूर्वी. मुहूर्त स्थिता विगतकुलमा ज्ञात्वा ताभी. मुहूर्त व 1:45 मिनिटं ठेवल्यात त्यांचा थकवा जातो, त्यांचं आलस्य जातं, नको असलेलं रक्त त्याने ओढून टाकतात असेल तर, आणि त्या मोकळ्या होतात. ज्ञात्वा ताभी रोगम ग्राह्येत. ताभी रोगम ग्राह्येत. मग त्यातून त्या जागेवरती तो लावायचा प्रयत्न करा. लक्षण शुक्ल आर्द्र पिचू प्रोता अवच्छन्ननां कृत्वा मुखं पावृण्यात प्रावृणुयात. द्रव्यांनी म्हणजे कापसाचा गोळा, वॉच पीस, वस्त्र यांनी ते ओलं करायचं आणि त्याच्या अंगावर टाकून ठेवून द्यायचं. अगृह्णन्ते क्षीरबिंदू शोणितबिंदू वा. थोडा वेळ थांबायचं, ते आपोआप ग्रहण करतात. इतकं सगळं केल्यावर ग्रहण करतात, आणि नाही केलं तर काय करायचं? क्षीरबिंदू वा शोणितबिंदू वा दद्यात शस्त्रपदानी वा कुर्विता. किंवा मग थोडंसं प्रच्छाद करा, हे करा, ट्रीट घ्या. यदि एवं अपि न गृह्णीयात तदा अन्यां ग्राह्येत. मग दुसरी घ्या, तिथे लागत असेल तर दुसरी घ्या. यदा च निविशते अश्वखूरवदाननं वदाननं कृत्वा अन्नम्यं च स्कंधं तथा जानीयात गृह्णात इति. जानीयात अगृह्णत इति. तर गृह्णन इति जानीयात
गृहणातच आहे. एकच द आहे. द आहे ना? हो. दचा तो अर्धाचा काढा ज्याने या अगृहणात, अगृहणाचा भूतकाळ, अगृहणात किती तिने धरलाय. भूतकाळात अनागतर भूतकाळात अ लागतो या पदात. तेव्हा तिने धरले असं समजा. अगृहीत गृह्णन्ति च आर्द्रवत श्रावणी आणि आता तिला आणखी एक चिन्ह सांगितलंय की ती जेव्हा धरते ना तेव्हा खांदा असा वर चढतो. तिचं वर्णन कसं केलंय बघा. अश्वखुरवत आनंदम पूर्व अश्वखुरवत आणि उन्नत तो उन्नम्य च स्कंदम तथा गंधम उन्नम्य असं ते उचलते आणि प्यायला लागते. आणि मग तिच्या अंगावरती तुम्ही ओलं कपडं टाकून ठेवा. आता तिच्या आणि पाणी टाकत टाका. दंशे तोद कंडू प्रादुर्भावे जानी यात शुद्धम इयम आदत्त इति. आता ही शुद्ध रक्त घ्यायला लागली हे समजा. जर तिथे वेदना होत असतील सुई चुकल्यासारखं तर आता समजा ते तिने शुद्ध रक्त घ्यायला सुरुवात केलेली आहे. तिला काढून टाका. शुद्धम आनापनये अथ शोणितगंधेन न मुञ्चत् मुखम अस्या सैंधव चूर्णेन. आणि जर तोंड सोडत नसेल सोडत करणारे तेव्हा तिला प्रकट लागली आता त्याला काहीच आहे. पोट भरल्या भरेपर्यंत ती तोंड सोडत नाही. पण शुद्ध जर ती यायला लागेल कधी कधी काय होतं रक्त लवकर शुद्ध लवकर शोषलं जातं. नंतर मग अशुद्ध शोषलं जाताना शुद्ध यायला लागतं. तिचं पोट भरत नाही. दृष्टी कमी असते. मग त्यावेळेला वेदना व्हायला लागतात. पण अनेकदा आपण जेव्हा त्वचाबद्दल बघतो तेव्हा तिथे पोट भरतात की आपण सोडून देतो. खरं खाली पण पोट भरल्या अशी अवस्था फार कमी येते. पण तुम्ही अशी आलीच शिकायला तर मग काय करायचं. तिला एवढंची गाळ द्यायचं. हां बोल. बरं गाडी दिली ना. बरं किती गेले काम करतो ना. हो अथ शोणितगंधेन न मुञ्चत् मुखम अस्याः सैंधव चूर्णेन अवकिरे. इथे सैंधव चूर्ण किंवा हळद. अथ पतितां तण्डुलकण्डन प्रतिधगात्री तैललवण अभ्यक्तमुखी वामहस्तांगुष्ठा अंगुलिभ्यां गृहीतपुच्छां दक्षिणहस्त अंगुष्ठां अंगुलिभ्यां शनैः शनैः करण्यापूर्वी एक करायचं असं झालं ना. तिला हळदीचं तोंड आहे. हळदीत ठेवलं आणि मग करायचं की आपण पोकायला आणि मग शेवटी मग असं थोडंसं हलक्या हाताने काकाचं शनेर अनुगमन अनुमार्जे आमुखात वामवे तावत यावत सम्यक वांतल लिंगानी इति. सम्यक वांता सलील सरकेन असता भोक्तुकामा सतीचरे. पाण्यात टाकली की भोक्तुकामा म्हणजे इच्छा. भोक्तुकामा भोजनाची आपण शरीर इच्छा वाटते. भोक्तुकामा भोजनाची इच्छा त्याला काही म्हणजे काय म्हणते पाण्यात सहसह फिरते. हे समजायचं की आता रिकामी झालेली आहे. पोट रिकामं झालेलं आहे. या सिद्धती न चेष्टते सा दुर्वांता. आणि जी न खेळते नाही आणि नुसती बसून असते पाण्यामध्ये टाकल्यावरती तिचं तुम्ही वांतक वमन केलेलं नाही हे समजा चांगलं. ताम पुनः सम्यक वामये. तिला पुन्हा सम्यक वमन करा. दुर्वांताया व्याधीर असाध्य इंद्रमदो नाम भवती. तिला इंद्रपद नावाचा व्याधी होतो ती लवकर मरते. आपण जे म्हणतो ना की मा लवकर मरतात कदाचित आपण रक्तमोक्षण हे तिचं हे करत नाही उलटी करत नाही म्हणून म्हणतात. हां अथ सुवांता पूर्ववत सान्निध्यात शोणितस्य योग अयोगन वेक्ष शतधोक्त घृत अभ्यंग तत् पिचुधारणं वा जलौका व्रणान मधुना अवघट्टयेत्
शीताभिर्भीर हम्म. परिषेचयत् हम्म. बध्नितत्वा कषाय मधुर स्निग्ध शीतैश्च प्रदेहे हम्म. प्रदेह्यात् इति. हम्म. त्याला शीत प्रदेह करायचा. हम्म. भवन्ति च अत्र हम्म. क्षेत्राणि ग्रहणं जाति पोषणं च अवचारणं हम्म. जलोकसां च यो वेत्ति तत्साध्यानं च जयद्भगत् गदानं. हम्म. हम्म. इति सुश्रुत संहितायां सूत्रस्थाने जलोकावचरणीय नाम त्रयोदश अध्याय. हम्म. आता पुढच्या अध्यायात काढा. शोणित वर्णन. हां त्याच्यामध्ये शोणित वर्णन करून झालं की मोक्षाचं वर्णन आहे. शोणित वर्णन हे संपलं त्यात त्यांनी 15 प्रकारचं शोणित दृष्टी असते ती सांगितली आणि ती तू मगाशी काम काढलं होतं ना तेच काम बघू मी काढून होतं. अडीचा अध्याय का? हां हो अडीचा अध्याय. हा किती आहे? हा 12वा झाला का? जलौका 13 होता. हां 13 वा. पण तो काय दगडाचा आहे ना इकडच्या पुढचा असणार आहे. फिरावे क्षेत्र आणि करणे नाही तिला शोणित वर्णन नाही आहे. शोणित वर्णन ते 12वाच आहे. 12 वाजता लागली होतो. शोणित वर्णन हे 14वा. शोणित वर्णन नाही वाचा. सूर्यदर्शनाचा चांगला अध्याय. वाचा. अथातो शोणितवर्णनीयम् अध्ययनं व्याख्यास्यामः. यथा उवाच भगवान् धन्वन्तरी तत्र पाञ्चभौतिकस्य चतुर्विधस्य षड्रसस्य द्विविधवीर्यस्य अष्टविधवीर्यस्य वा अनेकगुणस्य उपयुक्तस्य आहारस्य सम्यक् परिणतस्य यस्तेजोभूतः सारः परमसूक्ष्मः स रस इति उच्यते. आता पुन्हा वाचा. तत्र पाञ्चभौतिकस्य पंचभौतिक आहाराचं एक वर्णन. चतुर्विधस्य चतुर्विध आहार पेय लेह ओषकेश्य षड्रसस्य 6 रस आहेत वैविध्य आहे. आणखी विविधवीर्य वीर्य 8 वीर्य किंवा 2 वीर्य असे विविध प्रकारचा आहार. अनेक गुणस्य युक्तस्य आहारस्य उपयुक्तस्य आहारस्य सम्यक परिणतस्य सगळ्याला श लागलाय. हे एक प्रकारचे विशेषण आहेत. आहाराचे विशेषण आहेत. आहारस्य सम्यक परिणत आहार कसा आहे? सम्यक परिणतस्य षड्रसस्य आहे. पंचविध चतुर्विधस्य पंचविध अष्टविध गुणस्य विविध वीर्यस्य हे त्याचे विशेषण आहेत. पुढं तेजोभूत सार या सगळ्याचा परिणामानंतर जो तेजभूत सार आहे परमसूक्ष्म आहे रस इति उच्यते. त्याला रस म्हणतात.